नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया. आज बनवणार आहेत मसाला दूध आणि घरीच दुधाचा मसाला कसा बनवायचा तो मी शिकवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी इथं 1 लिटर दूध घेतलेलं आहे. फुल मलईचं दूध घेतलेलं आहे. दुधामध्ये टाकायचं चिमूटभर केसर. दुधाला उकळी आली ना, केसरमुळे ना इतका छान दुधाला रंग येतो ना. इथं टाकायची तुमच्या आवडीनुसार साखर. मी इथं 1.5 कप साखर टाकलेली आहे. तुम्ही कमी जास्ती करू शकता. आता दुधाला छान उकळी आलेली आहे. बारीक गॅस करूयात आणि आता मसाला तयार करूया. इथं घेतलेले आहेत 10 बदाम, 10 काजू आणि 10 पिस्ते घेतलेले आहेत मी. आणि 7 ते 8 इथं वेलची घेतलेली आहे. जायफळ घ्यायचं. अख्खं जायफळ टाकायचं नाही आहे. मी इथं फक्त व्हिडिओमध्ये ठेवलेलं आहे. ह्याचं ना थोडंसं खिसून टाकायचं आहे आपल्याला जायफळ. हे काय करायचं, सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं. आता इथं जायफळ थोडंसं खिसून टाकायचं. जास्ती पण टाकायचं नाही आहे. जास्ती जर टाकलं ना तर मसाल्यामध्ये ना उग्र वास येईल. आता हे जाडसर असं बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने. आता ह्यामध्ये टाकायची चमचाभर दूध पावडर. मिक्स करून घ्यायची छान. आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला टाकायचे आहेत केसरचे एकदम बारीक केलेले तुकडे. हे पण दूध मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. आणि हा झालेला आहे आपला बाहेरचा विकतचा मसाला तयार. जर तुम्ही विकत मसाला घ्यायला गेलात ना, जर 10 ग्रॅम मसाला ना 45 रुपयाला भेटतो. आणि हा घरी बनवलेला मसाला ना केवढा मोठा झालेला आहे. याची क्वांटिटी बघा किती जास्ती झालेली आहे. फक्त आपण इथं प्रत्येक सामान 10-10च वापरलेला आहे. आणि बाहेरचा म्हटलं ना खूप थोडा भेटतो. त्यामुळे ह्या वर्षी ना हा मसाला तुम्ही घरीच बनवा. दूध छान आटलेलं आहे. मी इथं फक्त 2च चमचे मसाला टाकणार आहे. आणि ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू बदाम टाकू शकता. मी इथं थोडेसे चारोळे काजू बदाम पिस्ता बारीक करून टाकलेला आहे. मस्तपैकी दूध मोठा गॅस करून उकळून घ्यायचा आहे. पण पळीने एकसारखं दूध आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता थंडीचे दिवस पण आलेले आहेत. त्यामुळे हा मसाला ना एकदाच बनवून ठेवायचा. हा 15 दिवस मस्तपैकी टिकतो. आणि तुम्हाला जर दूध लवकर घट्ट करायचं असेल ना तर काय करायचं, त्यामध्ये दूध पावडर नाही तर थोडासा खवा तुम्ही मिक्स करू शकता. मी या मसाल्यामधले फक्त 2 चमचे टाकलेले आहेत. तरी पण बघा किती मसाला उरलेला आहे. आता बारीक गॅसवर छान दूध उकळून द्यायचं. आणि मी इथं 10 ते 15 मिनटं ना दूध थंड केलेलं आहे फ्रीजमध्ये आणि मगच घेतलेलं आहे. तुम्ही गरम गरम सुद्धा हे दूध घेऊ शकता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता दुधामध्ये किती सारा मसाला दिसतो आहे. आणि दूध छानपैकी आपलं घट्ट पण झालेलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही घरीच हा मसाला बनवला ना तर खूप थोड्या पैशामध्ये हा मसाला तयार पण होतो. आणि हा 15 दिवस टिकतो मेन म्हणजे. आता घ्यायचा मस्तपैकी ग्लासामध्ये भरून. आणि थोड्याशा मी इथं गुलाबाच्या पाकळ्या सजावटीसाठी टाकलेल्या आहेत. तुम्हाला जर हे दूध आणि हा दूध मसाला आवडला असला तर मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी नक्की शेअर करा. आणि चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.